रमरदा 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 अरे काय करायला श्री थांब अजून जरा लाकडा ती बी आणून देतो. हा ए का बस आधी डोसकला फिरले माझं. दोस्त फिरलेला वा बा असू दे. अरे ते गरम झालं असतं तर गोष्टी इकडे येऊ. ए बरकत तुला एवढं भडकायला काय झाले रे? काय झाले म्हणजे हा एक तर त्या बाईचा जीव मी वाचवला आणि मला अडकवतोय वय. अरे लई चॅप्टर बाई आहे ती. काय चॅप्टरपणा केला रे तिनं? काय चॅप्टरपणा केला म्हणजे एक तर ती बाई आपली जमीन बळकवायला बघते मला अडकवायला बघते. पण हा मी तिच्या जाळ्यामध्ये सापडणार नाही. आणि अजून एक सांगून ठेवतोय रातच्याला मी तिकडे वसल्या जाणार नाही म्हणजे नाही माझा काय बी संबंध नाही. राणा मळ्यात रातच्याला तिला भ्या वाटत असेल म्हणून सोबत पाहिजे असेल. सोबत होय. हा अरे मग तिचा भाऊ आहे की बंड्या त्याला सांग की. अरे ते बंड्या बोंबलत फिरत असते काय भरोसा नाही त्याचा. आज इथं तर उद्या तिथं असते ते. तू आहेस की तिचा भाऊ. चा अरे तुझ्या बरोबर तिचा 36 आकडाय ना मग मी नाही जाणार. तूच जा. होय काय अरे स्वतःला शूरवीर राणी समजते ना होती मग कशाला पाहिजे तिला सोबत. आणि आता कुठे गेल्या जिजाच्या कडकडीचा. बाबा आता पावसाळा संपला की कुठल्याही जागून बसलायस. ए बरकत तुझं माझी चेष्टा करू नका सांगून ठेवतोय. मी काय चेष्टा केली रे? तू मला त्याला आंबट लावू नकोस. कायद्याने हुकूम सोडलाय ना मग सोबतीला जायलाच पाहिजे. हे बघ हे माझ्या संकट वैर आहे ना तिचं मग मला कशाला बोलवत्या. राणा वैर सपून त्या जिजाचा तुझ्या जीवाला नसेल ना म्हणून बोलवत नसेल ना. अरे मी जातो पण का बोल. हे घ्या भाऊजी आज कडक काम झालंय म्हणून कडक चहा. वहिनी स्वयंवराला का नाही जादाच आणलं बघा तुम्ही. गरजेचं होतं ते. अहो, मान्य आहे की वहिनी पण तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं म्हणजे. आणि तो जाळ बघून की माझं अंग लात 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 कापायला लागलो. पण मला अजिबात भीती वाटली कारण माझा राणाजींवर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. दुसऱ्या दुनियेत गेलेले राणाजी फक्त माझ्यासाठी परत आले. मग इथे तर नुसता जाळ होता. राणाजी येणार नाहीत असं झालंच नसतं. हो आधी राणादा आलं होतं ते अंजली वहिनीसाठी. हे तर तसं नव्हतं. हो पण राणाजींच्या चांगुलपणावर माझाच काय सगळ्यांचा अगदी पूर्ण विश्वास आहे. मला खात्री होती राणाजी मला वाचवणार म्हणजे वाचवणारच. आणि तसंच झालं. राणाजी आले की मला वाचवायला. ते नाही वहिनी पण आता रातच्याला येणार का नाही. येणारच. नाही 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 मला का नाही वाटत. अहो तुमच्यावर लय भडकल्यात ते. नक्की येतील बघाच तुम्ही. माझं प्रेम त्यांना खेचून घेऊन ये. मी नाही जाणार आहे मळ्यामध्ये इकडे झोपणार आहे. अरे 4 वेळा फोन आला त्या बरकतचा म्हणला काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. काय महत्वाचं काम नेमणं आहे. समजा आगाऊ पण आहे की नाही त्या बरकतच आहे बघ. कसला आगाऊपणा राहिला नाही काय नाही सोडा ते. नाही त्या बरकतने काय आगाऊपणा केलाय ते तरी सांगा की. नाही काय नाही केलंय. अरे मग तू का जात नाहीस तिकडं. मला मळ्यामध्ये थंडी वाजते. थंडी आणि तुम्हाला काय राहणार. एक दिवाळी सोडली की नाही वर्षभर तुम्ही थंड पाण्यानं आंघोळ करताय की मग आजच कशी का वाजते थंडी. की आता थंडीलाच माहित ते मला काय माहित नाही. पण मी नाही जाणार मळ्यामध्ये झोपायला. तसं माझ्याकडे थंडी घालवायचं औषध आहे म्हणा पण ते तुम्हाला चालणार नाही. हो अरे शिरपती हा हे बाबा औषध. उगत थंडी वाजून ताप यायला नग. कसलं औषध आहे तुझ्याकडं. हा ते नाही म्हणजे गोदा का जाऊ दे सोडा. राणादा तुम्ही झोपायतच. अरे औषध खाऊन झोपू दे की. अहो नाही गोदा का नाही चालणार त्यांना. का नाही चालणार.
अरे माझ्या रानाची थंडी जात असेल तर कसलं बी औषध चालते. होय की आता गोदक्का म्हणते ना तो द्या की औषध. दारू पितो आणि झोपतो इकडं. दारू तुझा मुडदा पशिवला तुझा. माझ्या रानाला दारू. ना एवढंच बाकी होतं घ्यायचं. तू गप्र. पण मला सांग, तुला खरंच थंडी वाजते काय अजून काय होतंय? कोण खातय काय तुला? मला कोण खाणार आहे? अरे ती जिजा. नाव बी घेऊ नकस. गोदक्का तुम्हाला जेवायला वाढ. माझा डोसकाला फिरलाय बघ. कशानं रे? तो सांगतो ना जेवायला वाढ म्हणून. हे बघ मी इकडे जेवणार आहे आणि इकडे झोपणार आहे. हातपाय धुवून येतो तुम्हाला जेवायला वाढ. आणि परत एक काय विचारलं ते शिरपदांचं औषध घेईन आणि बहीण अडवा. रोहना वाढ जेवायला. या भाऊजी. जेवला वहिनी? नाही, जेवण तयार आहे, पण आता राणाजींची वाट बघते. आले की एकत्रच जेऊ. वहिनी राणाईला असं काय वाटत नाही बघ. आज ज्या काही गोष्टी झाल्या त्या जरा जादाच झाल्या बघ. लय भडकलाय तू. कितीही भडकले असले ना तरी राणाजी येणारच, कारण त्यांच्या मनात अजूनही अंजली आहे. नाही वहिनी, तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय असेल तुम्हाला नाही वाटत बघ. त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे मी त्यांच्या डोळ्यात बघितलंय आज. राणाजी नक्की येणार. हवा आला तर बेस्टच आहे बघा. पर ते येईल काय? अहो वहिनी तुम्ही जिजा आहे, अंजली नाही. तरीही येणार. हे बघा, म्हणलं होतं की नाही तुम्हाला येणार म्हणून. अहो आला की. राणा नाही. काय मग बरकत, आहे ना सगळं व्यवस्थित? होय हाय की. नाही अहो साहेब, माझ्या नवऱ्यानं तुमचा हुकूम मोडला, कायदा बी मोडला. म्हणजे ते पैलवान आला ना इकडं? नाही ना हो साहेब, कवा तर ना वाट बघायला लागले, पण या माणसाचा काही पत्ताच नाही. माझा एक सोडा हो साहेब, पण तुमचा कायद्याचा मान राखायला हवा होता का नाही त्यानं? राणा हे काय बरोबर केलं नाहीस. सरळ सरळ लात मारलीस. अहो नाही साहेब, राणादा असं काही करणार नाही बघा. अहो त्याचं काहीतरी काम असेल. राणादा कधीच कायदा मोडणार नाही. तर तू मला सांग, अरे एवढा जर त्यानं मान राखला असता तर आला नसता आतापर्यंत. पण नाही आला. वाट बघून बघून डोळ्यांच्या खातं झाल्या. नाही नाही नाही, आत्ताच्या आत्ता घेऊन येतो त्याला. अहो नाही नाही, नको साहेब, राहू द्या. उगाच नाही आला म्हणजे तुमचा परत अपमान व्हायचा. कसा येत नाही बघतोच आता. मुकुंद चला. राणाईला असं वाटतंय येणार. जिजा आपली वाट बघत बसली असेल काय?
बसू देत की आपल्याला काय, आपण थोडंच सांगितलंय वाट बघत बसायला. राहू दे एकटीला, तिचं काय ती एकटी बघून घेईल. आपण कशाला उघड घ्यायचा, आपण की नाही मस्तपैकी झोपायचं. होय राणा, हे राणा, राणा, अरे पैलवान, अरे कोण आहे का नाही? राणा, ह्या येळेला काय झालं हो साहेब? तुमच्या लाडक्या राणाला न्यायला आलोय. कुठं आहे देऊ? कुठं? पण काय केलं राणानं माझ्या? अहो घाबरण्यासारखं काही नाहीये बघा, ते जरा किरकोळ मॅटर आहे म्हणून ना. किरकोळ मॅटर? अरे कायदा पायदळी तुटवला त्यानं आणि किरकोळ मॅटर वय हे सांगेल त्याच्या उलट करतो. हो पण काय झालं ते तरी सांगा. अहो त्याला शेतावर वस्तीला जा म्हण, आम्हाला होय बी म्हण. तिथं गेलो तर ह्यो गायब. हा कुठं आहे त्यो? असं होय. मी राणाला सांगितलं बरकतचा 4 वेळा फोन आला म्हणून, पण राणा नाहीच म्हणला. बरकत लहानपणापासून एकटाच राहत आलाय. मग आज अचानक त्याला सोबतीची काय गरज पडली? बरकत? अहो बरकतचा काय संबंध? अहो मी त्या जिजाबद्दल बोलायला लागलो. त्या जिजा बरोबर त्याला होय. अरे ते साहेब, ते जरा एक महत्वाचं बोलायचं होतं, जरा बाजूला येतं काय? महत्वाचं बोलू नंतर तू शेतावर कधी जाणार सांग? अहो सांगतो की तुम्ही या, जरा महत्वाचं आहे. या की मुकुंद, अहो महत्वाचं आहे म्हणून जरा. काय साहेब, मला तुम्ही उगा बळजबरी करू नका साहेब. कसं आहे, तिकडे गेलो का नाही की उगा वादवादी व्हायची. हो जणू काय आता लय गोड गोडच बोलताय ना. हे काय नाही, एकदा ठरले नवं जायचं तर जायचं. नवरा बायकोत वाद होत्यातच बाबा. आणि समजा जास्त काय झालं तर आम्ही आहेच की, काय म्हणतो? अहो पण साहेब, साहेब बिहेब काय नाही. आता येतोस मुसक्या बांधून घेऊन जाऊ तुला. नाही ठीक आहे. हा येतो मी. हा तुम्ही इकडेच थांबा, मी आलोच. इकडं. होय. हा काय झालं रे? इकडे हे बघ काय झाले, या बरकतनं की नाही घोळ घातलाय, त्याच्यामुळे मला मळ्यात जायला लागणार. अरे पर ते साहेब तर जिजाचं नाव घेतात. काय झालंय, या बरकतनं माझी बाजू घेत त्या जिजा सगळं भांडण उरकून काढलेत बघ. म्हणून त्या जिजाने की नाही पोलीस मध्ये तक्रार केली. म्हणून मला आता ते मळ्यात जायला लागणार आहे. त्या बरकतला नाही तो आगावपणा करायला सांगते कोण? आता मी जातो ना, बघतो की त्याला चांगला जापतो बघ. तू काय बी टेन्शन घेऊ नकस. पण ऐक की, मला की नाही रात्रीला तिकडे राहायला लागेल. बरं जा. चल. त्या बरोबर एक दिवस गेलो, गेल्याच्या रोजचं मागे लागलं. म्हणजे मला जिजाच्या धावायला बांधला. नाही समजा वयाच्या तिकडनं सटकायला पाहिजे. पोलिसांच्या हाती लागलो तर मग काय खरं नाही, माझं कल्टी मारायलाच पाहिजे. या रणविजय गायकवाड. इथनं बी वाढ जाते सरळ शेतात. हो साहेब, पाहिजे तर तुमच्या पाया पडतो मी. मला उगा बळजबरी करू नका. हो काय मुकुंद, 1,00,000% गॅरंटी आहे म्हणला होतास ना वर रानावर. कुठं गेली तुझी गॅरंटी? काय मर्दा राणादा, 1,00,000% गॅरंटी घेऊन त्याचाच सांगितलं होतं. राणादा कधीच शब्द मोडत नाही. आग कापलंच मर्दा साहेबांसमोर. असं नाही रे मर्दा. आता तसं नाही मर्दा, असं नाही मर्दा करत बसू नकोस. चल गप मध्यात. नाही मी काय म्हणतो, मन सर्व वाटत. हा चला. नाही ते ना ते मा ते हातरून पांघरून घेऊन येऊ काय?
हा अंतरून पांघरून घेऊन यायचं असेल ना. हा. आता अंतरून पांघरून घेऊन यायलाच गेलतास ना हो? आणि फरार व्हायचा प्रयत्न केलास. आता अजिबात नाही. पुन्हा सोडलं तर पुन्हा फरार होशील. नाही, तुझं फरार व्हायचं रेकॉर्ड आम्हाला माहिती. हा तेव्हा जसं आहेस तसं निघायचं मळ्या. हा काय मुकुट? काय चल चला. आता म्हण. काय? मग अशी म्हणलंच ना मी काय म्हणतो. आता म्हण. नाही काय नाही. आता काय झालं? अरे लाजू नकोस, म्हण की बाबा. हा नाही खरंच काय नाही. खरंच काय नाही. अवघड आहे बाबा, अवघड आहे. काय रे आता काय झालं? काय साहेब, मला की नाही हा लय जोराची ताण लागली. जरा पाणी पिऊन येऊ काय? लय जोराची ताण लागले. होय. एकदमच अचानकच लागली. मी असं ऐकलं होतं काहीतरी 250 एकर मळा आहे म्हणत तुझा. होय मग. होय. हा आणि हिर नाही. आहे की लय मोठी आहे. हा कळलं. समजावून तिकडेच पाणी पिऊ आपण. कशाला तिकडे परत मागे जायचं. होय की नाही. चला चला. राणा आधीच नाक कापले स्मरता साहेबांसमोर. आता काही करायचा प्रयत्न करू. मी काय म्हणतोय पहिलवान, तुमच्या मळ्यात म्हणून तुम्ही ऊस पिकवलाय. हा पण एक गोष्ट लक्षात ठेव, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो काय. ओ ओ साहेब, हा? हो. तुम्हाला माहितीच आहे आपला मळा 250 एकर आहे. होय. मळ्यावर नाही ध्यानात आलो. काय? काय आपला मळा लय मोठा आहे ना. म्हणजे लाईट आहे तिकडं, पण कसं आहे मळ्यामध्ये कधी बी अचानक लाईट जाते बघा. मग आता अंधारामध्ये ती बॅटरी पाहिजे. आता जातो ना पटाक दिवशी बॅटरी घेऊन येतो बघा. हा मुकुल. काय काय चालू ठेव. चला चला. बॅटरी आणतो. अवघड आहे बाबा पहिलवान. त्याला वाटतंय आम्हाला काही कळतच नाही. आणि पुढे काय बॅटरी पाहिजे. अरे एवढा चांगला चांदलं पडलंय, प्रकाश आहे, नैसर्गिक देणं आहे आपल्याला, आणि एवढ्या प्रकाशात बी याला बॅटरी लागते. आता बोल मुकुट, काय करायचं सांग. अहो साहेब काय बोलू आता. काय निसर्गाची हाक आली म्हणजे पाणी प्यायच्या आधीच सवय मला. होय. होय. जा इकडे बाजूला. इकडे कसं जाणार? ते अंधारात जायला पाहिजे का नको? उघड्यावर कसं करणार? अरे गावाच्या बाहेर आलोय आपण. इथं काय माणसं दिसतात तुला कोण? पण तरी काय इज्जत आहे का नाही? तुम्ही दोघं यायचं ना हो इकडं. आम्हाला बी लागल. ए मुकुंद, आपण तिकडे जाऊया बाबा. आम्ही तोंड तिकडे करतो, तू जा इकडे बाजूला. नाही नाही तोंड नाही, तुम्ही तिकडे थांबा, मी इकडे जातो. ठीक आहे. आवर पाटकन चल रे. मग बोल. कापून. अरे नाही बाबा जा. आवर रे लवकर. होय. हो साहेब, हातात बेड्या आणि मळ्याकडे पायगड्या. मला त्या जिजाच्या दावणीला बांधल्या बिगर हे पोलीस काय शांत बसायचे नाहीत. देवा वाचीव रे तूच.